मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू महाराज. नमस्कार मित्रांनो, आपणा सर्वांचे साहित्यिक युवराज संभाजीराजे या पुस्तकाचे लेखक आहेत पुरुषोत्तम खेडेकर. या पुस्तकावर आधारित व्हिडिओ सिरीजमध्ये आपणा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाचा विषय आपणापुढे मी मांडणार आहे, तो म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी महाराज यांचा खरा चरित्र परिचय. पुरुषोत्तम खेडेकर ही आहे शंभूराजांची खरी ओळख. तर चला सुरुवात करूया. इतिहास हा नेहमी विजेत्यांनी लिहिला जातो, पण सत्य कधीच दडपता येत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे थोर सुपुत्र स्वराज्य रक्षक संभाजी महाराज एक शूर योद्धा, प्रतिभा संपन्न लेखक, न्यायप्रिय प्रशासक आणि स्वराज्यासाठी बलिदान देणारा खरा राजा. पण दुर्दैवाने त्यांच्या आयुष्यावर आणि चारित्र्यावर अनेक चुकीचे आरोप हे लावले गेले. आजच्या व्हिडिओमध्ये पुरुषोत्तम खेडेकर लिखित साहित्यिक युवराज संभाजीराजे या ग्रंथाच्या परिशिष्ट 2 वर आधारित संभाजी महाराजांचे खरे चरित्र आणि त्यांची खरी ओळख आपण उलगडणार आहोत. संभाजी महाराज फक्त एक योद्धा नव्हते, ते संस्कृत पंडित होते, प्रभावी लेखक होते आणि उत्तम असे प्रशासक होते. त्यांनी संस्कृत, मराठी, हिंदी आदी भाषांमध्ये ग्रंथ लिहिले. बुधभूषण, नखशिख, सातशतक यासारखे महान साहित्य निर्माण केले. त्यांचे राजकारण, युद्ध कौशल्य, प्रशासकीय धोरणे आणि त्यांच्यावर लावले गेलेले अन्याय्य आरोप हे सर्व आपण अभ्यासणार आहोत. ही आहे संभाजी महाराजांची खरी ओळख, जी प्रत्येक मराठ्याने जाणून घ्यायला हवी. तर चला जाणून घेऊया छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र, त्यांच्या कार्याचा गौरव आणि इतिहासात दडलेले असे काही अनमोल असे सत्य. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या व्हिडिओ सिरीजमधील आमचे मागील महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. परिशिष्ट 2 मध्ये लेखक आपल्याला माहिती देतात. छत्रपती संभाजी महाराज चरित्र परिचय. ज्यांच्या बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही, अशा शिवपुत्र छत्रपती संभाजीराजांचे संपूर्ण जीवन भव्य, दिव्य आणि उत्तुंग असे आहे. संभाजीराजांचे आयुष्य फक्त 32 वर्षांचे आहे. या अल्पायुष्यात संभाजीराजांचे जीवन उत्तम योद्धा, प्रतिभावंत लेखक, आज्ञाधारक व स्वराज्यनिष्ठ राजपुत्र, चारित्र्य संपन्न राजा, उत्तम प्रशासक आणि न्यायराजा अशा विविध पैलूंनी राजांचे जीवन फुललेले आहे. संभाजीराजांनी उभ्या आयुष्यात मद्याला स्पर्शही केला नाही. त्यांना सुपारीचे देखील व्यसन नव्हते. संभाजीराजांचे चारित्र्य सूर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि तेजस्वी होते. अशा आरपार निर्मळ राजांचे अपरिचित चरित्र परिचित करून घेऊया. संभाजीराजांचा जन्म. संभाजीराजांचा जन्म शिवरायांच्या ज्येष्ठ महाराणी सईबाई यांच्या पोटी 14 मे 1657 रोजी झाला. बाळंत व्याधीने सईबाईंचे 5 सप्टेंबर 1659 रोजी निधन झाले. जिजाऊंनी व सर्व सावत्र मातांनी संभाजीराजांना जीवापाड जपले. जिजाऊंनी संभाजीराजांना संस्कृत, मराठी, हिंदी भाषेचे व युद्धकलेचे शिक्षण दिले. त्यामुळेच संभाजीराजे बालपणीच संस्कृत पंडित व उत्तम योद्धे म्हणून नावलौकिक पावले. वयाच्या 8व्या वर्षी संभाजीराजे देशरक्षणासाठी राजकारणात दिलेर खान जयसिंगाशी शिवरायांनी केलेल्या पुरंदर तहाच्या पूर्ततेसाठी व उर्वरित स्वराज्य रक्षणासाठी 8-8.5 वर्षाच्या शंभूराजांना मोगलांकडे ओलीस राहावे लागले. वयाच्या 9व्या वर्षी आग्रा भेट व एकट्या शंभूराजांना मथुरा येथे
राहावे लागले. जनसंपर्काची व वाहतुकीची कोणतीही साधने नसताना स्वराज्यासाठी बालपणीच संभाजीराजांनी असा त्याग केला. वयाच्या 10व्या वर्षी स्वराज्य उभारणीसाठी पैसा उभा करण्यास राजे मोगलांकडे मनसबदार होते. वयाच्या 15व्या वर्षी शिवरायांनी शंभूराजांकडे 10,000 फौजेचे नेतृत्व दिले. यावेळी त्यांनी खंबायत गुजरात हे जिंकले. पुढे वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी 4 ग्रंथ लिहिले आहेत. आजी जिजाऊंनी त्यांना भाषाज्ञान दिल्याने बालपणीच संभाजीराजांनी अनेक ग्रंथांचे सूक्ष्मपणे वाचन केले. वयाच्या 14व्या वर्षी संभाजीराजांनी बुधभूषण नावाचा संस्कृत ग्रंथ लिहिला. तर नख शिख नायिकाभेद व 7 शतक हे 3 हिंदी ग्रंथ लिहिले. म्हणजे कुमार वयात 4 ग्रंथ लिहिणारे संभाजीराजे प्रतिभावंत लेखक होते. त्यांनी धर्मचिकित्सा केली. त्यांचे वक्तृत्व प्रभावी होते. शिवराज्यांचे वारसदार शंभूराजे शिवाजीराजांच्या राज्याभिषेकाप्रसंगी सम्राज्ञीपदी महाराणी सोयराबाई तर युवराजपदी संभाजीराजे यांची निवड झाली. म्हणजे वारसावरून वाद होऊ नये यासाठी शिवरायांनीच संभाजीराजांना वारसदार निवडले. या प्रसंगी सोयराबाईंनी कसलाही विरोध केला नाही. सोयराबाई शेवटपर्यंत संभाजीराजांच्या पाठीशी आईप्रमाणे खंबीरपणे उभ्या होत्या. म्हणूनच संभाजीराजे ऑगस्ट 1680च्या पत्रात म्हणतात, माझी आई सोयराबाई स्फटिकाप्रमाणे निर्मळ मनाच्या संभाजी सोयराबाई यांच्यात कधीही सत्ता संघर्ष नव्हता. शिवरायांच्या पश्चात संभाजीराजांनी स्वराज्याचे रक्षण केले. पुढे 1776 साली शिवाजीराजे दक्षिण दिग्विजयासाठी गेले असताना मोरोपंत अण्णाजी दत्तो यांनी स्वराज्यात धमाकूळ घातलेला होता. त्यामुळे प्रजा त्रस्त झाली. प्रजेवर अवाजवी कर आकारणी, न्यायपालिकेत अन्याय यामुळे रयत त्रासली व शृंगारपूर येथे संभाजीराजांच्या आश्रयाला आली. तेव्हा संभाजीराजांनी प्रजेला न्याय दिला, महसुलात सूट दिली, गरिबांचे रक्षण केले. त्यामुळे चिडलेल्या मोरोपंत अण्णाजी दत्तोने संभाजीराजांची बदनामी करण्यास सुरुवात केली. दिरेल खानाचे आक्रमण रोखण्यासाठी पुढे शिवाजी महाराजांनीच संभाजीराजांना दिलेर खानाकडे पाठविलेले होते. आता पहा संभाजीराजांची बदनामी का व कशी संभाजीराजांनी ग्रंथलेखन केले व साहित्य क्षेत्रातील मक्तेदारीला सुरुंग लावला. तसेच प्रजेला न्याय क्षेत्रातील, प्रशासनातील, आर्थिक क्षेत्रातील स्वातंत्र्य दिले. साहित्य क्षेत्रात देखील संभाजीराजांनी प्रजेसाठी खुले केले. यामुळे चिडलेल्या मोरोपंत अण्णाजी दत्तो व त्यांच्या समर्थकांनी संभाजीराजांची बदनामी सुरू केली. ज्या स्त्रिया इतिहासात झाल्याच नाहीत अशा स्त्रियांची नावे संभाजीराजांभोवती जोडण्यात आली. संभाजीराजे चारित्र्य संपन्न व निर्व्यसनी राजे. त्यांना सुपारीचे देखील व्यसन नव्हते. त्यांनी एकाही स्त्रीकडे वाकड्या नजरेने देखील पाहिले नाही. औरंगजेबाची सर्वात लहान मुलगी संभाजींपेक्षा 14 वर्षांनी मोठी असताना देखील तथाकथित इतिहासकारांनी झियतुन्नासे याचे नाव संभाजीराजांभोवती चिकटवलेले आपल्याला दिसते. संभाजीराजे व त्यांचे सैनिक देखील निर्व्यसनी व चारित्र्य संपन्न होते. संभाजीराजांनी पोर्तुगीजांना पराभूत केले व त्यांच्याशी तह केला. संभाजीराजांनी अकबरला भेट दिलेला कंठा अकबराने एका नर्तिकेला दिला. हे जेव्हा संभाजीराजांना समजले तेव्हा संभाजीराजांनी अकबराला सज्जड दाम दिला. म्हणजे ज्या राजाला आपला मित्र चारित्र्य संपन्न असावा असे वाटत होते ते राजे व्यभिचारी असतील का? संभाजीराजांनी आयुष्यात 2,500 लढाया केल्या. निद्रेचे 4 तास सोडले तर सतत 20 तास अखंड 9 वर्षे संभाजीराजांनी डच, इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, मोगल
आदिलशहा यांना प्रतिकार केला. राजांनी पाणी पिण्यास वेळ नव्हता, तर अशा पराक्रमी आणि निर्व्यसनी राजांना दारूबाज ठरविण्यात आले होते. आता पहा, स्त्रियांचा आदर करणारे संभाजीराजे यांनी काय केलं, तर राजांनी स्वराज्यातील व घरातल्या सर्व स्त्रियांना आदराने वागविले. ताराराणी व येसूबाई यांना राजकीय निर्णयाचे स्वातंत्र्य दिले. सर्व सावत्र मातांना शेवटपर्यंत प्रेमाने सांभाळ केला. संभाजीराजे फार प्रेमळ होते. संत तुकाराम महाराजांनी त्यांची पत्नी व मुले यांची देहूला जाऊन विचारपूस केली व त्यांना मदत केली. सैनिकांना जखम झाली तर राजे स्वतः त्यांच्यावर औषधोपचार करायचे. औरंगजेब पुत्र अकबराला त्यांनी आश्रय दिला. कटवाल्यांना 4 वेळा माफ केले. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना राजांनी चाबकाने झोडपले. संभाजीराजांना पकडण्याचा कट हा औरंगजेबाने कोट्यावधी रुपये खर्चून गुप्तहेरांमार्फत संभाजीराजांची सर्व माहिती त्यांनी मिळवली. 1 फेब्रुवारी 1689 रोजी संगमेश्वर रत्नागिरी येथे संभाजीराजांना मुकर्रबाज इखलास खानने पकडले व बादशहाच्या छावणीत आणले. पुढे संभाजीराजांचा हृदयद्रावक शेवट कसा झाला पहा. दरबारात आणल्यानंतर औरंगजेबाने संभाजीराजांना तिजोरीच्या चाव्या व फितूर सरदारांची नावे सांगण्याचा आग्रह धरला. संभाजीराजांनी प्राण वाचविण्यासाठी शिवरायांनी निर्माण केलेले स्वराज्य औरंगजेबाला दिले नाही. शेवटी औरंगजेबाने पेडगाव, कोरेगाव, तुळापूर, वढूबुद्रुक या परिसरात संभाजीराजांची जीभ, कान, डोळे, त्वचा काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी प्राण सोडला तो दिवस आहे 11 मार्च 1689. या प्रसंगी संभाजीराजे फक्त 32 वर्षाचे होते. औरंगजेबाचे सरदार शिरच्छेदाचा आग्रह धरत असताना देखील त्याने शंभूराजांना ज्ञानेंद्रिय काढून हाल हाल करून ठार मारले. संभाजीराजांनी अध्ययन, लेखन, संस्कृत पठन केले होते. म्हणून आज आपण छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र उलगडण्याचा प्रयत्न केला. इतिहासाने त्यांना अनेकदा चुकीच्या नजरेतून पाहिले, पण सत्य हे अभंग आणि अढाळ असते. संभाजी महाराज केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हते, तर ते एक विद्वान, लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी संस्कृत, मराठी आणि हिंदी भाषांमध्ये ग्रंथरचना केली. बुधभूषण, नखशिख, 7 शतक यासारखी महान साहित्य संपत्ती निर्माण केली. ते न्यायप्रिय, स्त्रियांप्रती सन्मान राखणारे आणि स्वराज्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढणारे खरे छत्रपती होते. आज आपण इतिहासातील संभाजी महाराजांची खरी ओळख जाणून घेतली, पण हे सत्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मतांमध्ये या विषयावर तुम्हाला काय वाटते? संभाजी महाराजांचा खरा इतिहास किती लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे? कमेंटमध्ये आपली मते जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न चुकता सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण इतिहास हेच आपलं भविष्य घडवतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभू महाराज, जय महाराष्ट्र. व्हिडिओ लीगल डिस्क्लेमर. या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेली माहिती, विचार आणि मते ही संपूर्णपणे लेखक, पुस्तक किंवा इतर संदर्भित व्यक्तींची मते आहेत आणि ती कोणत्याही प्रकारे मालक, निर्माता किंवा यूट्यूब चॅनलच्या विचारांशी संबंधित नसू शकतात. या व्हिडिओचा उद्देश केवळ शैक्षणिक आणि ऐतिहासिक माहितीपूर्ण स्वरूपाचा आहे. कोणत्याही प्रकारची चुकीची माहिती दिली असल्यास ती जबाबदारी सदर लेखकांची आहे. कोणालाही दुखवण्याचा आमचा हेतू नाही. आमचे यूट्यूब चॅनल किंवा व्हिडिओ निर्मात्यावर कोणत्याही विचारांबद्दलची कायदेशीर जबाबदारी येत नाही. पुस्तकातील विचार आणि संदर्भ यावर कोणतेही हक्क आम्ही दावा करत नाही. मित्रांनो, आपण कमेंट किंवा कोणतीही प्रक्रिया करताना याचा विचार करावा.